आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी बघूया। माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे। राऊत यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरलेलं आहे। मात्र या निर्णयाचा विषय अजून पालिका सभागृहासमोर आलेला नाही। विषय सभागृहात मांडून चर्चा होऊन पुढचा निर्णय घेतला जाणार आहे। जात पडताळणीसाठी 3 महिन्यांचा अवधी आहे, अशी प्रतिक्रिया विशाखा राऊत यांनी दिलेली आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चेतन, काय नेमका हा सगळा प्रकार आहे, सविस्तर याबद्दल काय सांगते? एकंदरीतच अजिंक्यची माहिती समोर येत आहे। विशाखा राऊत ज्या निवडून आलेल्या होत्या आणि त्यांनी सदा सरवणकर यांची मुलगी यांचा पराभव केलेला होता या निवडणुकीमध्ये। त्यांच्या जात प्रमाणपत्रावरती कुठेतरी आक्षेप घेण्यात आलेला होता आणि आक्षेप घेणारे जे एकंदरीत विरोधक आहेत त्यांनी हे ज्यासाठी जोडलेले पुरावे आहेत ते खोटे असल्याचा देखील आरोप केलेला होता आणि त्यानंतर समितीकडून त्यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात आलेली होती आणि जे आवश्यक पुरावे आहेत ते सादर न केल्याचं कारण पुढे करत आता जात पडताळणी समितीने विशाखा राऊत यांचं प्रमाणपत्र रद्द केलेलं आहे आणि परिणामी कुठेतरी जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे आता त्यांचं नगरसेवक पदही धोक्यात आलेलं आहे। 3 महिन्यांचा अवधी आहे तो त्यांना आता अपिलासाठी देण्यात आलेला आहे। त्यामुळे 3 महिन्यामध्ये जर आवश्यक अपील न केल्यास आणि त्याच्या पुढच्या 6 महिन्यामध्ये झालेल्या सुनावणीमध्ये जर विशाखा राऊत यांना दिलासा नाही मिळाला तर त्यांचं नगरसेवक पद कायमचं रद्द होऊन त्यांच्या ठिकाणी कुठेतरी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सरवणकर यांच्या मुलगी आहे त्यांना या ठिकाणी नगरसेवक पद मिळणार आहे। परिणामी आता प्रिया सरवणकर यांना नगरसेवक पदाची लॉटरी लागणार की विशाखा राऊत आवश्यक पुरावे सादर करून आपलं नगरसेवक पद टिकवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अजिंक्य, ठीक आहे चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। ठाकरे सेनेसाठी हा एक खूप मोठा धक्का मानला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।